हाय, नमस्कार सर्वांना. बघा मी तांदूळाची खीर करत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त तांदूळाची खीर करते. तर त्यासाठी मी काय करत आहे ते बघा. प्रथम आपण भांडं गरम केले, त्यामध्ये साजूक तूप टाकलेलं आहे. आता वेलची खोबरं जरा परतून घेते तुपावर. गॅस बारीक करते. खोबरं बारीक करून घेते. सगळं पूर्णच टाकायचं. अर्धी वाटी खोबरं आहे. छान असं तो खोबरं छान असं परतून घ्यायचं. थोडंसं लालसर होईपर्यंत. आपलं खोबरं परतून झालेलं आहे. त्यावर बारीक केलेलं तांदूळ पावडर भाजून त्याची पूड केली तांदूळाची. ती सुद्धा थोडी परतून घेतली तुपावर. कसं वाटतंय सांगा मला कमेंट्समध्ये. आमच्या रेसिपी छोटे छोटे आहेत पण छान असतात. तुम्ही करून बघा, खाऊन बघा, कमेंट्समध्ये कळवा, सबस्क्राईब करा. आता तांदूळ सुद्धा चांगला तुपावर परतलेला आहे. त्यामध्ये आपण हे गूळ जर उकळलेलं गुळाचं पाणी ते डायरेक्ट असं गाळून घ्यायचं, जेणेकरून काही कचरा असेल काय असेल तर ते निघून जातं. जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असलं दूध सुद्धा टाका. दोन्ही अर्धा अर्धा लागतात, पाणी गूळ दूध तरी चालेल. मी पण टाकणार आहे. बघा कशी वाटते खीर. आता ही चांगली 10 मिनिटं उकळू द्यायची. 10 मिनिटाने गुरुपौर्णिमेनिमित्त तांदूळाची खीर केलेली आहे. बघा सर्वांना छान वाटते का, आवडते का. माझा नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आता वेलची पूड टाकत आहे. बघा वेलची पूड टाकली आणि थोडंसं दूध. थोडं दूध टाकत आहे. आता बघू शकता तुम्ही कलर कसा बदलला ह्याचा. छान लागते. करून बघा एकदा नक्की. मला प्रतिसाद कळवा तुमचा, कशी झाली आहे ती. पहिलाच व्हिडिओ आहे म्हणजे आता माझे व्हिडिओ आता इथून पुढे व्हिडिओ येणारच माझे. तर सांगा मला. आता ह्याला 5 मिनिटं जरा उकळू द्या. उकळल्यावर आपण देवाला नैवेद्य दाखवू आणि मग सर्व करा. चला बाय, थँक्यू. आता माझी दुसरी पण रेसिपी येणार आहे, भाताची, पुलावाची, कारल्याची भाजी. त्यालाही प्रतिसाद चांगला द्या. चला.